आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी उजी, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। विठाला विठाला, टाळी वाजवा, टाळी मायबाप। महायोगपीठे टिभीमर्थ्यों वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरणा संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया। राजा कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। माझ्या माईकाचं ट्रबल गेन विको बेस समद। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या। करण्याचे थोडे कमी करा, बॉक्सला द्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची असुता, चरणावरी ठेवणी माता। साष्टांगे आता नमन गा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच ने, बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी तव दुबळा अर्पितस भक्ती। मनोनी बोल जरी गंगावती,
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मौजे दुधगाव आणि या पुण्य पवित्र दुधगाव नगरीत एका सौभाग्यवती माऊलीचं हे दुसरं पुण्यस्मरण आहे. 2 वर्ष झालंय वैकुंठवासी सौभाग्यवती रुक्मिणीबाई निवृत्तीनाथ राऊत, आमच्या निवृत्तीनाथांची रुक्मिणी 2 वर्षापूर्वी इहलोकीची यात्रा संपून परलोकात गेली. खरं सांगू, कपाळाचं कुंक जशाला तसं सोबत नेलंय आमच्या रुक्मिणी माईनं. वडिला सोबत लग्नाच्या अगोदरही वाऱ्या केल्या आणि लग्न लागल्याच्या नंतर, लग्न झाल्याच्या नंतर आपल्या निवृत्तीनाथ मालकांच्या जीवावर आणि 2 मुलांच्या जीवावर शेवटपर्यंत वारी केली. असं गोड जीवन जगलं आमच्या रुक्मिणी माईनं. जायचं वय नव्हतं, पण दुधगावकर आयुष्य संपलं न थांबावं लागत हो. आयुष्य संपलं की वय बघत नाही, श्रीमंती बघत नाही, संपत्ती बघत नाही. ज्ञानोबाराय म्हणले ना, झाकली घटीचा दिवा नेनो काय झाला की दवा ऐशारी ती जो पांडवा देह ठेवी. वारी केली पूर्ण महिन्याची पायानं आणि वारी केल्यावर थोडं दुखू लागलं म्हणून निमित्त झालं. ताबडतोब दवाखान्यामध्ये परभणी गाठली. छत्रपती संभाजीनगर पर्यंत नेलं आमच्या दोन्ही मुलांनी, पण आयुष्य संपलं आमच्या रुक्मिणी माईचं. 2 वर्ष झाले गडे त्यांना जाऊन, आणि 2 वर्षाच्या नंतर त्यांचे 2 मुलं, नातू पंतू, परिवार पूर्ण. आमच्या रुक्मिणीबाईचे मालक श्री निवृत्तीराव राऊत, 2 मुलं आहेत, श्री सुभाष निवृत्तीराव राऊत आणि श्री गजानन निवृत्तीराव राऊत. या 2 मुलांच्या वतीनं आपल्या आईच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी ही पुण्यतिथी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल बसा. माय आता जिथं जागा असेल तिथं बसा. दुधगाव भूमी पवित्र आहे, परमार्थाची आवड आहे, आणि या पवित्र भूमीमध्ये आज एका माय माऊलींचा, एका सौभाग्यवती माऊलीचा हा पुण्यतिथीचा सोहळा आहे. मी आतापर्यंत बरेच महादेव बघितले बा, पण एकाच मंदिरामध्ये 2 महादेवाच्या पिंडी माझ्या जिंदगीत पहिल्यांदा बघायलो. शिखर शिंगणापूरला एका शिवलिंगावर 2 लिंग आहेत, एका पिंडीवर 2 लिंग आहेत, पण एकाच पाषाणाच्या 2 महादेवाच्या पिंडी या दुधगाव मध्ये बघितल्या, दर्शन घेतलं, आणि त्या महादेवाच्या दरबारात काय माझं भाग्य. महाराष्ट्राचा गोड आवाज, ज्यांची युट्यूबला चाल पडल्याबरोबर लाखो युजर्स बघतात, असा गोड विदर्भ रत्न, संगीत क्षेत्रातलं जडवड रत्न आज माझ्या कीर्तनाला आहे. मी आल्याबरोबर बाव चलो म्हणलो, विदर्भातून परभणी जिल्ह्यात आदरणीय आमचे गणेश गुरुजी जटाळे तुमच्या चरणी नतमस्तक होतो. गोड पाठीमाग गोड ज्यांनी चाल म्हणली सुरुवातीची, मनोज महाराज गावातले, तुम्हालाही धन्यवाद. आदरणीय मंगेश महाराज, मृदंगाचार्य महाराज, तुमचं नाव कन्हैया महाराज, उभा टाकलेले सर्व महाराज, तुकाराम महाराज, इकडून आमचे पंडित महाराज आर्वीकर, सर्व महाराज, या राऊत परिवाराच्या वतीनं आदरणीय आमचे बंडू बॉस यांनी मला फोन केला. बंडू भाऊन फोन केला म्हणजे महाराज तारीख पाहिजे, आणि आमच्या रुक्मिणी माईचा पुतण्या परभणीला गोपाळाने फोन केला, बाबा आपल्या काकूचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला यावं लागत आहे. आमच्या चुलत भावांचा फोन येईल
या सर्व राऊत परिवाराच्या वतीने मिळालेली कीर्तनाची सेवा आणि त्या निमित्तानं जमलेले सर्व सगळे सोयरे आप्तजन राजकीय धार्मिक शैक्षणिक व्यापारी बळीराजा शेतकरी सर्व क्षेत्रातून आलेल्या पाहुणे मंडळींच्या श्रोते सज्जनांच्या चरणी फुलकळश्या महाराजाचा साष्टांग प्रणाम मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या नारदाच्या गादीवरून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतं काय गोड नियोजन केलं पुण्यतिथीचं आणि रुक्मिणी माईचं काहीतरी पुण्य भले त्यांचं जायचं वय नव्हतं पण मालकाच्या अगोदर गेल्यात पुण्यवान आहात ज्ञानोबाराय पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या समोर उभा टाकली आणि पांडुरंगाला विनंती केली देवा देवा मला थांबायचे ज्ञानोबाराय पांडुरंगाला काय म्हणले देवा मला थांबायचे पांडुरंगानं विचारलं माऊली अहो तुमचं वय कमी तरी तुम्ही थांबायचं म्हणता काय कारण आहे ज्ञानोबाराय म्हणले पांडुरंगा गुरुच्या अगोदर शिष्यानं जाण्यात मोठेपण आहे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या गुरुच्या अगोदर शिष्यानं जाण्यात मोठेपण आहे आणि 2 दिवस का होईना मालकाच्या अगोदर बाईनं जाण्यात शहाणपण आहे विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल सुवासिन मरण आल्यावर काय गणेश गुरुजी सोहळा आहे हो हळदी कुंकांचा सडा कुंकांचं मळवट भरल्या जातं बांगड्या घातल्या जातात सुवासिनींची ओटी भरल्या जाते हो असं मरण माझ्या रुक्मिणी माईला आलंय ऐका 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 महाराज म्हणले ना ते ने तुम्ही सुखी व्हाल आयो मरण भले आयो मरण प्रत्येक माऊलीच्या पदरात नसते हो आमच्या रुक्मिणी माईनं गाठले ते ऐका दुधगावकर परभणीला गेलेला माणूस संध्याकाळी येईल गडे आळंदी पंढरपूरला गेलेला माणूस 4-5 दिवसानं येईल गडे अरे बद्रीनाथ केदारनाथ जगन्नाथपुरी गंगासागरला गेलेला माणूस येईल हो पण या 2 मुलांना किती हाक मारल्यावर आई येईल या रुक्मिणीबाईच्या घरात छोटे छोटे नातू असतील ना ते नातू विचारित असतील आमच्या सुभाष भाऊला गजानन भाऊला पप्पा माय कुठे गेली हो माय काय येत नाही मला जवळून अनुभव आहे आमचे वडील वारले ना आमचे लेकरं छोटे छोटे होते आमचे वडील वारल्यावर 4-5 दिवसाला आमचे लेकरं विचारू लागले पप्पा आपले बाबा कुठे गेले तो आम्ही म्हणायचं अरे आपले बाबा देवाच्या गावाला गेलेत रे पप्पा 4-5 दिवस लेकरं शांत बसायचे 4-5 दिवसाला पुन्हा विचारायचे पप्पा देवाच्या गावात बाबा आले नाहीत कधी येतो तो बाबा या घरातले लेकरं विचारित असतील आमच्या गजू भाऊचे सुभाष भाऊचे पप्पा आपली माय कुठे गेली हो वारीला गेली म्हणून सांगावं का अरे 4 धाम करायला गेली म्हणून सांगावं का हो खरं सांगू का दुधगावकर एखाद्या वेळेस बाप मेला ना तर माईच्या पंखाखाली लेकरं झाकून जातात हो बाप मरण पावला तर माईच्या पंखाच्या पदराच्या खाली लेकरं झाकतात ती माय लेकरायला बापाची माया देती आणि आईची माया देती लेकरं माईच्या पदराखाली झाकून जातात पण माय मेली ना घरातलं घरे संपलं प्रेम जनाबाईनं विचारलं पांडुरंगानं विचारलं जनाबाईला जना तुला गंगाखेडला जाऊ वाटत नाही का ग गंगाखेडला जायचं नाही का जना जना म्हणली पांडुरंगा माझी माय मरून गेली रे आता कोणाकडे जाऊ आता उरली नाही कोणी माया बाप है
पाणी येतं हो. या राऊत परिवाराची रुक्मिणी नावाची आई गेली आहे. आमच्या निवृत्तीनाथ बाबाची सौभाग्यवती धर्मपत्नी गेली आहे. नाही येणार गडे पुन्हा, नाही येणार. ऐका, देवाला गेलेला माणूस परत येईल हो, पण परमनंट न याच्या गावाला गेलेला माणूस नाही येत. 2 वर्ष झाले, फक्त आठवणी आहेत. फोटोकडे बघावं आणि जिंदगी जगावं. घरातलं व्यक्तिमत्व माय गेली ना, संपलं घरातलं प्रेम. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कहते क्या होती है माँ, वाह. आखिर माँ होती है माँ, सबसे बड़ी 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 है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ, माँ वाह. माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, वा गुरुजी, काय आईचा दर्जा दूध गावकर. तिच्यापेक्षा मोठं कोणी नाहीये, तिच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. कितीही मोठे व्हा, पाठीवर जर थाप टाकणारी आई नसल ना, माय नसल तर मोठे होण्याला अर्थ नाही हो. स्वामी तिन्ही जगाचा, आई बिना भिकारी, काय मोठे होण्याला अर्थ येऊ. आई असावी गणिक. भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. मी कोण्या पक्षाचा नाही, माझा बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका. पंतप्रधान मोदीला एका टीव्ही वाल्यानं प्रश्न विचारला, मोदी जी आप पहले 2 महीने को 3 महीने को गांधीनगर आया करते थे, आप पहले जैसा तुम गांधीनगर को नहीं आ रहे हो, क्यों नहीं आ रहे हो मोदी जी. मोदी जी ने उत्तर दिलं त्या टीवी वाल्या चैनल वाल्याला, दादा मैं जब गांधीनगर को आया करता था ना, तो वहां मेरी माँ जिंदा थी. अभी माँ नहीं बची तो गांधीनगर को काहे को जाऊ. माईचं प्रेम जगाच्या वेगळा आहे. ऐका, तिला शास्त्रानं पहिला दर्जा दिलाय, मातृदेवो भव आणि नंतर पितृदेवो भव. ज्ञानोबारानं ज्ञानेश्वरीत लिहित असताना
अगोदर मातेचं वर्णन केले. सकळ तीर्थाची धुरे जी का माता. बस इथं थांबायचे. माय बाप केवळ दासी, माय बाप केवळ दासी, त्याने न जावे तीर्थाती कुंडली काताय केले, परब्रह्म उभे केले, हरी हरी परब्रह्म उभे केले. माय बाप केवळ दासी, माय बाप केवळ दासी, तेने न जावे तीर्थाती कुंडली के कार्य केले, कुंडली के कार्य केले, परब्रह्म उभे केले. प्रत्येक प्रमाण लिहत असताना अगोदर माईचं नाव टाकले. आरवीकर गोड. माय बाप. माय शब्द पहिल्यांदा. तुकोबारायाच्या अभंगामध्ये एका ठिकाणी धन्यता देताना आधी मातेला धन्यता आहे. धन्य माता पिता तया तेरा, धन्य माता पिता तया तेरा, धन्य माता पिता तया रिया, माता पिता तया रिया. आपुनी आई तो जायचे जगता, धन्य माता पिता तया तेरा, धन्य माता पिता तया तेरा. आपुनी आई तो जायचे जगता, धन्य माता पिता तया रिया, धन्य माता पिता तया रिया. धन्य माता. कार्यक्रम एका माऊलीचा आहे. काय श्रेष्ठत्व आहे माऊलीचं. ऐका ना ऐका ना ऐका हो. घरातली आई गेली ना गडे, संपलं घरातलं प्रेम. संपला जिव्हाळा माई माऊलीचा, संपला जिव्हाळा माई माऊलीचा. काय आईचं श्रेष्ठत्व सांगावं. ऐका ऐका ऐका. आज जगद्गुरु तुकोबाराय लेकराविषयी तिच्या अंतःकरणामध्ये काय प्रेम आहे, काय भाव आहे प्रगट करतात. माझ्या लेकराचं चांगलं झालं पाहिजे. अशा उन्हात जर लेकरू खेळू लागलं ना, उन्हात जर लेकरू खेळू लागलं तर त्याला खेळण्याच्या नादात ऊन लागू लागलेलं कळत नाही. त्याच्या पायात चपलं नसतील तरी पाय पोळू लागलेलं कळत नाही खेळण्याच्या नादात. पण त्या आईचं लक्ष जाते. ती आई म्हणते, ए बाळ्या, अरे वरून चपचप ऊन लागायले रे, खाली पाय भाजायले, तुला सावलीत खंदून घालू दे. कुठं खंदून घालू दे? कुठं? मग खंदून तर घालू दे म्हणाली, तिथंच घालू दे ना. सावलीत मर रे, सावलीत मर. मर तर म्हणाली मात्र कुठं? तिच्या मर म्हणण्याच्या पाठीमागे देखील प्रेम आहे. दुधगावकर काय करते आई लेकरासाठी? ज्ञानोबारायाच्या आईनं बापानं, ज्ञानोबारायाच्या आईचं नाव बी रुक्मिणीच होतं. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई या 4 बहीण भावंडांच्या आईचं नाव रुक्मिणी आहे. रात्रीचे 12 वाजले होते. दोन्ही मुलांना धन्यवाद. तुम्ही आपल्या आईचा एवढा सोहळा केलाय. सुभाष आणि गजू भाऊ, निश्चित तुम्हाला माझ्या रुक्मिणी माईचा सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील सदैव. महाराज हो, विनायक बाबा वडील होते त्यांचे उखळीकर, जुन्या काळातले नामवंत कीर्तनकार. उखळीकर घराण्यातल्या विनायक बाबांच्या पोटी जन्माला आलेली ही आमची रुक्मिणी माया आहे. मी सांगितलं विनायक महाराजांसोबत या माऊलीनं लग्नाच्या अगोदर वाऱ्या केल्या पंढरीच्या, आणि लग्नाच्या नंतरही परिवार चांगला भेटला. निवृत्ती बाबांना बी त्यांच्या मालकानं अडवलं नाही वारीला. दोन्ही मुलांच्या जीवावर बिनगोरी महिना वारी करावी. जीवन चांगलं होतं. सुखाचे दिवस आलते, पण या सुखाच्या या राऊत परिवाराला दिष्ट लागली. चांगले दिवस आले ना, देव असा काहीतरी मधात आडफाटा घालतो. भरपूर प्रयत्न केले, पण तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगाचे पसारा. काय आईचं अंतकरण आहे. गणेश गुरुजी, रुक्मिणी नावाची आई ज्ञानोबारायाची,
एके दिवशी रात्री 12 वाजता चारी बहीण भावंड झोपली मांडीवर आणि रुक्मिणीच्या डोळ्याला धारा लागल्या. विठ्ठल पंतानं विचारलं, रुक्मिणी का रडती ग? धनी हॅमिंग कमी करा जरा. धनी आपल्यामुळं आपल्या चारी लेकरायला अडचण आहे हो. धनी आपल्यामुळं आपल्या चारी लेकरांना कोणी मधुकरी वाढत नाही. इंद्रायणीच्या पाण्याला हात लावू देत नव्हते हो. त्या ज्ञानोबरायाच्या आम्ही नुसत्या ज्ञानेश्वरी वाचल्यात एवढा थाट आहे. ज्ञानोबरायाचा हरिपाठ पाठ केलाय ते एवढा थाट आहे हो. पण त्या ज्ञानोबरायला इंद्रायणीच्या पाण्याला हात लावू देत नव्हते. मधुकरी मागाय गेल्यावर झुळीत शेण टाकत होते हो. वाळ टाकलं होतं गावातून घर वाळ. आणि लेकरायसाठी डोळ्याला धारा लागल्या रुक्मिणीच्या. धनी आपल्या लेकरांचं चांगलं झालं पाहिजे हो. 2-2, 3-3 दिवस आपल्या लेकरांना अन्न मिळत नाही. धनी मुंज झाली नव्हती, समाजातून बहिष्कार केला होता. ऐका दुधगावकर, काय करू शकते माय? रुक्मिणीनं सांगितलं, धनी आपल्या लेकरांचं चांगलं हो वाटत असेल तर आपण दोघं इंद्रायणीच्या पाण्यात जीव देऊ. तू लेकरायचं चांगलं व्हावं म्हणून रुक्मिणी नावाच्या माईनं विठ्ठल पंत नावाच्या बापानं इंद्रायणीच्या पाण्यात देहांत प्रायश्चित्त घेतलंय. बरेच नालायक मुलं म्हणतात आमच्या माईनं बापानं काय केलंय. अरे 1972चा दुष्काळ आपल्या माईनं बापानं बघितलाय. अन्न मिळायचं नाही त्या काळात खायला, पण मुलाईसाठी 4-2 एकर जमिनी कमवून ठेवल्या त्या काळामध्ये बापानं माईनं कष्ट केले, मेहनत केली हो. अरे कॅलनचं पाणी घ्यायला गोड वाटतंय, पण ते कॅलन खंदायला जुन्या काळात इंजिनियर नव्हता, जेसीब्या नव्हत्या. कॅलन खंदायला आपले मायन बाप गेले होते टिकाव फावडं घेऊन. एक टोपलं भर माती बापानं उचलून दिली होती मातीच्या डोक्यावर आणि ते मातीचं टोपलं वरी नेऊन टाकलं होतं आपल्या माईनं. अजून पुढे जाऊन बोलू का दुधगावकर? एक टोपलं मातीचं वरी नेऊन टाकल्या होत्या. खुर्चीवर बसलेला साहेब एक टिकली देत होता. खरं आहे ना? टिकली का बिल्ला? काय देत होता बोला ना? एक शिक्का टिकली बिल्ला देत होता हो. ऐका ऐका, तशा परिस्थितीमध्ये त्यांनी मुलांसाठी 4-2 एकर जमिनी कमवून ठेवल्या. आपल्या आई वडिलांसाठी असा का कार्यक्रम करून इकडे केला पाहिजे? या न्यायानं आपल्या लेकरासाठी ज्ञानोबारायाच्या माईनं बापानं जीव दिला. देवनिया जीव, 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 वाह, देवनिया जीव, देवनिया जीव, देवनिया जीव, देवनिया जीव, देवनिया जीव, देवनिया जीव, माये बाबा साधिये लतावा, माये आज माझी रुक्मिणीबाई बघत असेल. रुक्मिणीबाई 2 मुलांना आणि त्यांच्या पतीला अंतकरणातून आशीर्वाद देत असेल. अरे 2 वर्ष झाले मला मरून, 2 वर्ष झालंय
24 महिने झाले मला दुधगाव मधून जाऊन. 24 महिन्याच्या नंतर माझ्या नावानं टाळ विना मृदंग वाजतय. तुका म्हणे पितर आशीर्वाद देवी, हो कल्याण येथे त्या पुण्या कुळा. माझ्या मुलांचं चांगलं झालं पाहिजे असा आशीर्वाद आईचा मिळतो. या न्यायानं लेकराच्या हितासाठी आईनं आणि वडिलांनी जीव दिला. आपल्या लेकराचं हित झालं पाहिजे ही जाण आईच्या अंतकरणात आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आईला धन्यता देतात. अभंगाचं पहिलं लेकुराचे हित, लेकुराचे हित, हो लेकुराचे हित, 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 वाहे माऊलीचे चित्त, हे वाहे माऊलीचे चित्त, वाईसी कळवल्याची जाती, वाईसी कळवल्याची जाती, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, हरीसी कळवल्याची जाती, हरीसी पुण्यतिथीला एवढे गोड भजनी मंडळी बोलवलेत. मला वाटतं ना मी पुण्यतिथीचं कीर्तन करायलो. बंडू महाराज मला वाटले गावात 7 दिवस सप्ताह होता आणि आज काल्याचं कीर्तन आहे. काय की अभंगाचं पहिलं चरण आहे. लेकुराचे हित, माझ्या लेकराचं चांगलं झालं पाहिजे ही जाण आईला आहे. खरं सांगू, लेकराला जर चलता चलता ठेस लागली ना तर त्याच्या पायाच्या बोटाकडे बघून टचकन डोळ्यात जिच्या पाणी येते तिला आई म्हणतात. आईला मुलाविषयी कळवळा तर आहेच, पण माझे हित झालं. मुलगा कसाही निघू द्या, आंधळ जर लेकरू असेल तर त्याला गलीतले लेकर आंधळ्या 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 म्हणून चिडवतात, पण ती माय कधीच आंधळ म्हणत नाही हो त्याला. लेकरू मुका असेल तर गली चिडवती, त्याचे मित्र चिडवतात, मुकाल मुकाल म्हणतात, पण ती आई कधी मुक म्हणत नाही. आंधळी पांगळी मुकिया नरगळ, जीवा परीस बाळ पडी माते. अरे कसंही लेकरू निघू द्या, अहितापासून काढविती, हित देऊनी वाढविती, नाही श्रोती परोती माऊली जगात. काय आईचं अंतकरण आहे हो. कसलंही लेकरू निघू द्या, ऐका ऐका ऐका, कोड माऊलीची उभी आहे. काय आईचं प्रेम आहे हो. हित माहित आम्हाला ओळख झाली आमची. ऐका ना, काय आईचं अंतकरण आहे. एका बाईला एकुलता एक मुलगा, एकुलता एक. लेकराचं हित किती जाणते आई, ऐका हा दृष्टांत लक्षात घ्या. एकुलता एक मुलगा आईला. ऐका, लहानपणी त्याचे वडील वारले, मग त्या बाळाला तळहाताच्या फोडासारखं जपलं त्या आईनं. लहानाचं मोठं केलं, कष्ट केली, मजुरी केली, मेहनत केली, त्याला शिकवलं, लाडा कौतिकानं वाढवलं. एके दिवशी मायलेकराचं काय झालं की त्या मुलाचं नाहीचं थोडं बोलणं कुरबुरी झाली. राग आला मुलाला.
आणि रागाच्या भरात मुलानं आईच्या पोटात लात मारली. ऐका ना, मुलानं आईच्या पोटात काय मारली? लात मारली. आणि मुलगा गेला गावामध्ये निघून. मुलानं लात मारली म्हणून बाईच्या डोळ्याला धारा लागल्या. दरवाजामध्ये डोळ्यात पाणी आणून माय माऊली बसली हो, आणि पांडुरंगाला म्हणू लागली, देवा हेच दिवस बघायसाठी जिवंत ठुलास का रे? माझे मालक गेले तवाच मी गेले असते तर ही दिवस बघायची वेळ आली नसती. ज्याला तळहाताच्या फोडासारखं जपलं त्यानं लात मारावं देवा. दुःख वाटलं थोडं मुलानं लात मारल्यामुळं, पण त्या बाईला लात मारली हे गावातल्या एका बाईला कळालं. त्या बाईचं आडनाव होतं तेल घाली. इथं नाही ना? हा हाय का? नाव बदली तो सांगा मग. नाही ना? दूधगावात नाही ना? गाव मोठं आहे तुमचं बी, काय सांगावं एखाद्याच निघाला आडनाव होतं. गणेश गुरुजी त्या बाईचं आडनाव होतं तेल घाली. आणि त्या तेल घाली बाईला कळालं फलानी फलानीला तिच्या पोरानं काय मारली? लात मारली. आली बातीनं आल्याबरोबर असं करू लागली, माय कुठं शिकल्यात की कुठं नाही. आणि होय ग, तुला तुझ्या पोरानं लात मारली म्हणून. दृष्टांत ऐका, सिद्धांत लक्षात घ्या. ह्याचा मला काय सांगायचे? हा ए अगं, तुला तुझ्या पोरानं लात मारली म्हणून पोटात. ती लात खाणारी त्या पोराची आई म्हणू लागली, हो माय मारली, मारू दे, काय व्हालंय. माय जन्म देणाऱ्या आईला लात कशी माराव? तेल घाली बी होती आणि एवढी बी होती. लात कशी माराव माय? त्याच्या पायात आळ्या का पडनात? कोण म्हणायली? फिट बसली बा तेल. ऐका ना, खाणारनी न खाल्ली, मारणारानं मारली, आणि तेल घाली म्हणायली त्याच्या पायात आळ्या का पडनात. खरं सांगा, लेकराची सख्खी आई ऐकून घेईल का? तिनं डोळे पुसली ती म्हणले, ए खबरदार, मजा आहे मला मारीन नाही तो जितो पुरीन. तुला काय करायचंय ग? दात कोणाचे पडले? हा तेल घालीचे. आता पुढचं ऐका. जी तेल घालाय बाई आलती का नाही, तिला लेकूर बाळच नव्हतं. आता ही आई म्हणली, लात खाणारी, ती म्हणली, ए मला लात मारायला तरी हाय ग, तुला तर कळालं का? बोल ना. लात मारली पोरानं, गेलं कुणीकड, पण माझ्या पोराला कोणीतरी दुसरी बाई त्याच्या पायात आळ्या पडू दे हे जी सहन करत नाही, तिचं नाव माय आहे, तिचं नाव आई आहे, तिचं नाव आई आहे. माझ्या लेकराचं हित झालं पाहिजे. या अंतकरणातून जिच्या अंतकरणात तळमळ आहे तिला आई म्हणतात. लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त. माऊली तिच्या चित्तामध्ये सदैव लेकराविषयी तळमळ अंतकरण आहे. आणि त्या आईचं काय वर्णन करावं? महाराज म्हणले, तिच्यासारखी तळमळणारी जात दुसरी कोणती नाही. अभंगाचं दुसरं, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती. अभंगाचं दुसरं चरण आहे. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. ऐका ऐका, तिच्या प्रेमाच्या पोटीमाग स्वार्थ नाही. नाही, तिच्या प्रेमाच्या पाठीमागे स्वार्थ नाही, निस्वार्थ प्रेम करते. करी लाभाविन. गंगेचं पाणी पवित्र आहे, गंगेचं पाणी पवित्र आहे.
तसं आईचं प्रेम जगात पवित्र आहे. तिच्यासारखं प्रेम दुसरं नाही हो. खरं सांगू का, मी आतापर्यंत बरेच कीर्तन केले, बरेच म्हणण्यापेक्षा 3,500 कीर्तन झालेत माझे आतापर्यंत, मोठेपणा नाही. पण एकाही कीर्तनाचे पैसे माझ्या जन्म देणाऱ्या आईनं विचारले नाहीत. ती फक्त फोन करते, काशीनाथ आले का? आज कोण्या गावला कीर्तनाला चालला? आई दुधगावला चाललो ग. पोहोचला नाही का बेटा? नाही पोहोचतो आई, पोहोचतो आता. दमण जा बरं बाळा. आणि कीर्तनाहून घरी जाताना एखाद वेळेस उशीर झाला तर रात्री 11-12 वाजता फोन येते, काशीनाथ आला नाही रे घरी. निस्वार्थ प्रेम करते आई, स्वार्थ प्रेम करते बाई. 3,500 कीर्तनामध्ये एकाही कीर्तनाचे पैसे आईने विचारले नाहीत. आणि 3,500 एकही कीर्तन असं झालं नाही की बायकोने विचारलं नाही. तिचं प्रेम स्वार्थी आहे गुरुजी बायकोचं. मोकळं बोलत नाही गप्पा हाणल्यावर, ह्याला प्रमाण देतो. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैशी, का कुटका दे कोणी सुनी जैसी. रामकृष्ण हरी. कळालं काहीच कोण सांगायचंय? सुनी म्हणले, सुनी म्हणजे होय दुधगाव, सुनी म्हणजे कुत्री. काय बायकोचं प्रेम आहे हो. पैसे असेल तर प्रेम आहे. सदा श्रृंगार भूषणे आणि कांता लवे बहुमाने. एकदा तुमच्याकडचे पैसे संपले ना, या धनाची झाली या तुटी. स्त्री वसवसोनी लागे पाठी, नावडती तुमच्या गोष्टी. रागी उठी फडफडूनी, करी लाभाविन प्रीती. माझ्या रामकृष्णारे आता ते बहिणीकडे चालले. आपला बाईचा नाहीचा इशे चाललाय. ऐका ना, माझ्या डोक्यावरल्या फेट्याचं वजन आहे फक्त 1.5 किलो. किती? 1.5 किलो. मंगेश महाराज हे फेट आहे ना, गडबडीनं काढा वाटते, कीर्तन झालं की गाडीत टाका वाटते. 1.5 किलो वजन सैन होईना. 3.5 किलोचा हाडा मासाचा गोळा 9 महिने पोटाव सांभाळलाय. कधी मागितले का हो पैसे? कधी मागितले पैसे? संक्रांतीला बायकोला साडी नाही घेतली तर बायको ठसठस वसवस करती, पण आई नाही करत हो. तिचं प्रेम निस्वार्थ आहे, निस्वार्थ आहे. 3.5 महिने पोटावर सांभाळले, कामधंदा केलाय, कष्ट केले, मेहनत केली. 9 मास गर्भवासी, मास गर्भवासी. झाले त्या मातेचे, झाले त्या मातेचे. मनोनी रुची गेली जरलोनीला आले, मनोनी रुची गेली गतनाले आले. मनोनी रुची गेली जरलोनीला आले. गणेश गुरुजी, हे पंडित महाराज आर्वीकर म्हणजे आमच्या परभणी जिल्ह्यातलं जुनं रत्न आहे भजनातलं. हा, तुम्ही लहानपणापासून पाहता ना. हे जुनं पाठा बी आहे, चौकड्यातलं प्रमाण आहे. हा, स्वभाव विनम्र आहे, गोड गोड आहे हो का. आणि नम्रता असणारे माणसंच टिकतात, परमार्थात. माफी मागून बोलतो. ज्याला यशस्वी व्हायचंय ना जीवनामध्ये, त्यानं नम्रता नावाचा दागिना घाला. दुधगावकर, नम्रता 100% यशस्वी होता. पण आता काय झालंय, नम्रता कमी झाली, नम्रीपणा जास्त झालाय. नाही खरंच, ऐका ना, नम्रता जीवनामध्ये पाहिजे. आता कीर्तनाची पहिली चाल गणेश गुरुजीला सांगितली त्यांनी, पण गुरुजीच्या मनाचा मोठेपणा गुरुजीने आमच्या मनोज बुवाला चाल म्हणायला लावली सुरुवातीला पुढे. हे विद्वान माणसाची लक्षणच आहेत. दुसऱ्याला मोठेपणा द्यायचे, दुसऱ्याला. आणि दुसऱ्याला मोठेपणा दिला की देव ऑटोमॅटिक आपल्याला मोठेपणा देते. लहान व्हायला शिका कधीतरी, लहान. आता ते महाराष्ट्रातला नामवंत रत्न आहे. रत्न मी आल्याबरोबर बावचलो म्हणलं, एवढ्या लांब सोयरी कशी लागली रे बा म्हणून. आम्ही आल्याबरोबर बावचलो ना. नाही म्हणे महाराज, प्रेमामुळे आलेत आमचे गणेश गुरुजी. खरं सांगू का, 4092 अभंगाचा गाथा लिहिला तुकोबारायानं, कन्हैया महाराज. 4092 अभंगाचा गाथा लिहिला. आणि ती तुकोबाराया देवाच्या पुढे उभा टाकून म्हणतात, देवा मला लहानपण दे. लहानपणा दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपणा साखरेचा
आणि लहान व्हायला शिका. लहान झालो की ऑटोमॅटिक मोठेपणा मिळते कधीतरी. महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती हरी हरी लव्हाळे वाचती हरी हरी वाचती महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती काय गोड प्रमाण दिलं गुरुजी. महापुरे झाडी जाती. जवळ नदी आहे काय कांदी गावाला? हा नाही हा करपरा लांब आहे वाटले. जवळ आहे. ऐका की पूर आलता का त्या करपरा नदीला? पुरामध्ये मोठाले मोठाले झाडाचे बुड वाहून जातात. आमच्या इकडे त्याला गंडर म्हणतात. इकडं गंडर म्हणते. जरा निबर शब्द आहे हो ते गंडर. लक्ष द्या ना. मोठमोठाले गंडर बुड वाहून जातात. पण त्याच करपरा नदीत त्या दुधना नदीत बारीक बारीक लव्हाळ नावाचं गवत राहते. ते वाकते. ते त्या पाण्याला गंगा माईला त्या नदीला म्हणते काय व्हायचे तो व्हाय मी फक्त वाकतो. ते वाकते. किती मोठा पूर येऊ द्या मोठाले गंडर जातात पण ते गवत वाहून जात नाही. ते पुन्हा उठून उभा टाकते. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. इकडं मोठी ज्वारी पिकती का? हा काय म्हणतात तिला? दगडी हा दगडी हा टाळकी हा हा दगडी. एक सांगा ना कोणती तरी. हा एकच ना. आमच्या गंगथडीला परभणीच्या पलीकडे पूर्णा तालुक्यात तिला मोठी ज्वारी म्हणतात. आता काही काही भागात तिला डुकरी बी म्हणतात. जैसा दिस वैसा. लक्ष द्या ना. ती दगडी ज्वारी ती टाळकी ज्वारी ते टाळक्या ज्वारीचं कणीस वरी जाते. कॅमेरेमॅन वरी जाते त्या ज्वारीचं कणीस आणि वरी जाऊन खाली वाकते. हा मोठ्या ज्वारीचं कणीस दगडी ज्वारीचं कणीस वरी जाते आणि वाकते. त्या जमिनीला म्हणते माय तू मला लहानाचं मोठं केलंस मी तू या संग बैमान होय ना. वरी जाते खाली वाकते. मग त्या कंसाला आमच्या फुरकळस मध्ये शेतकरी असं आलमक काढते आणि मंदिरात आणून बांधतात. आमच्या इकडं तुमच्या इकडं बांधतात ना. हा वाकलं टाळक्या ज्वारीचं कणीस वाकलं झुकलं जागा कुठं मिळाली? मंदिरात. हाब्रिट माहित आहे? हाब्रिट हाब्रिट सरळच जाते. हाब्रिट शेतकऱ्याला म्हणती झुकेंगा नाही साला. काय म्हणते हाब्रिट? झुकेंगा नाही साला. शेतकरी म्हणते तेर को मुंडक्यापासून कापेंगा साला. तुम्ही हसण्यावर नेऊ नका. जास्त बरसात झाल्यावर हाब्रिट आडवी पाडीत नव्हते. उभ्यानात खट 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 कंस खुडीत होते आणि खुरडेले कंस डायरेक्ट मळणी यंत्रात हालेर मध्ये टाकीत होते. बोगा. दृष्टांत सोडा सिद्धांत लक्षात घ्या. मोठ्या ज्वारीचं कणीस टाळक्या ज्वारीचं कणीस वाकलं जागा कुठं मिळाली? मंदिरात. हाब्रिट वाकलं नाही तिचं गोंडर झालं बोगा झालं. मग मोठं व्हायचं असेल तर नम्रता नावाचा दागिना घाला. 100% तुम्ही मोठे होता. 100%. चला झालं आपलं 9 मास गर्भ. 9 मास गर्भवरी. कष्ट झाले त्या मातेची. कष्ट झाले त्या मातेशी. म्हणून ऋषिकेशी मनोनी ऋषिकेशी शरण आलो मी. शरण आलो मी. ऐका ऐका काय आईचं वर्णन करावं हो. ऐका आता मला 3ऱ्या चरणाकडे यायचे. पोटी भार वाहे आणि त्याचे सर्वस्व ही साहे. 3रं चरण आहे. वेळ होत आलाय आपला. 9 महिने पोटात सांभाळते. अजून जरा पुढे जाऊन बोलू का? बरेच वेळेस काय आईचं अंतकरण आहे दुधगावकर. बरेच वेळेस लेकराला जन्म देत असताना त्या आईला स्वतःचा जीव गमवावा लागते. जुने माणसं म्हणायचे बाळ तर बाळ नाही तर जीवाला काळ. सांगताना हृदय भरून येते हो.
सांगताना हृदय भरून येतंय. या फुलकळसच्या महाराजाची 22 वर्षाची बहीण, माझी सर्वात मोठी बहीण, बाळातपणात आडून मेली हो. घटना आहे 2003 सालची. नव्हती तेव्हा सिझरची व्यवस्था. रात्री 11 वाजता आमच्या बहिणीचं पोट दुखू लागलं. 9 महिने 9 दिवस गर्भ झाला होता. रात्री 11 वाजता पोट दुखू लागलं. आमची आई, आमची चुलती, गलीतल्या 1-2 म्हाताऱ्या बाया आमच्या बहिणीजवळ होत्या. शक्यतो वाटलं घरी बहीण बाळंतीण होईल. 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजला रात्रीचा. काय करते आई ऐका. 1 वाजेपर्यंत वाट बघितली, पण माझ्या बहिणीला त्रास सहन होत नव्हता. आमची आई आमच्या वडिलांच्या जवळ आली ना आमच्या वडिलाला म्हणली, अहो आपल्या बाईचं पोट दुखायले हो. आपली बाई घरी बाळंतीण नाही होत वाटायले. आपल्या बाईला दवाखान्यात न्यावं लागल. ताडकळस, तुमच्या दूधगाव सारखी बाजारपेठ आहे आमच्या ताडकळसला, आणि ताडकळसला दवाखान्यात रात्री 1 वाजता बैलगाडी लावली आमच्या वडिलांनी. आमच्या बहिणीला गाडीत टाकलं. आमची आई, आमची चुलती आणि दुसऱ्या गलीतल्या 1-2 म्हाताऱ्या बाया बैलगाडीमध्ये आमच्या बहिणीसोबत ताडकळसला. 2 वाजता दवाखान्यात आले. डॉक्टरचा दरवाजा वाजवला. डॉक्टरनं दरवाजा उघडला. हो ऐका ऐका, काय आईचं अंतकरण आहे, काय आईचा जीवनातला त्याग आहे. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐशी कळवळ्याची जाती सांगायला. दवाखाना उघडला. डॉक्टरनं विचारलं, एवढ्या उशिरा कस काय येणं केलं. आमचे वडील म्हणले, डॉक्टर साहेब आमच्या मुलीचं बाळंतपण आहे हो. आमच्या मुलीचं पोट दुखायले. 2:15 वाजता डॉक्टरनं आमच्या बहिणीला मधात घेतलं. दवाखान्यात डिलिव्हरीच्या वार्डमध्ये नेलो. ऐका ऐका ऐका, सांगताना हृदय भरून येते दुधगावकर. 2:30 वाजता बहिणीला ऍडमिट केलं. 2:30 वाजता आमची आई, आमची मोठी आई, आमचा चुलता, चुलती, आमचे वडील, 5-6 माणसं दररोजात दवाखान्यात बसले. डॉक्टर मधात. 3 वाजले, 3:30 वाजले, 4 वाजले. आमची आई आमच्या वडिलाला म्हणू लागली, अहो आपल्या लेकराला 2 घंटे 1.5 घंटा झालं नेलंय हो. मधातून डॉक्टर बी बाहेर येणार. आपल्या बाईला काय झालं तर नसल ना. बाईचं अंतकरण थोडं हलका असते. आमचे वडील म्हणले, ए काय नाही होणार का आपल्या लेकराला. आपल्याला नातू नाही तर नात होईल. येतील डॉक्टर बाहेर. घडीतला काटा सेकंदानं पुढे जात होता. पहाटेचे 4 वाजले आणि 4 वाजता डॉक्टरनं दरवाजा काढल्याबरोबर आमचे वडील म्हणले, साहेब काय झालं, मुलगी झाली का मुलगा झाला आमच्या लेकीला, आमच्या पोरीला काय झालं. 4 वाजता पहाटे डॉक्टरनं सांगितलं, हो माने साहेब आम्ही लई प्रयत्न केले हो. 2:30 वाजले तेव्हापासून तुमच्या मुलीला इंजेक्शन दिले, पण तुमच्या पोरीच्या पोटातलं लेकरू आडवलंय. तुमची मुलगी बाळंतीण होत नाही हो. सिझरची व्यवस्था नाही आपल्याकडं. परभणीला नाही तर नांदेडला न्यावं लागल. पण तुमच्या मुलीला सहन नाही होणार हो. तिच्या पोटातलं लेकरू आडवलंय. मी प्रयत्न करतोय, 1.5 तास झालं पण माझ्या प्रयत्नाला यश येत नाही. डॉक्टरनं सांगितलं आमच्या बापाला, हो माने साहेब एक तर मी तुमच्या लेकीला वाचू शकतो, नाही तर तिच्या पोटातल्या बाळाला. माझा बाप असा पटका लेत होता पिवळा. पहाटे 4 वाजता माझ्या बापानं पटका काढला आणि डॉक्टरच्या पायावर ठेवला. साहेब माझ्या लेकीला वाचवा हो. ते गर्भ काढून टाका. नाही पाहिजे आम्हाला लेकरू. आमचा काळजाचा तुकडा, आमची पोरगी वाचवा हो साहेब. आमच्या लेकीला वाचवा साहेब. पटका काढला आणि डॉक्टरच्या पायावर ठेवला. डॉक्टरनं एक फॉर्म आणला कागद आणि आमच्या वडिलाचा अंगठा घेतला आणि डॉक्टर मधात गेले पेशंट जवळ, आमच्या बहिणीजवळ. 4:15 वाजता डॉक्टरने विचारलं आमच्या बहिणीला, ताई ए ताई तुझ्या पोटातले लेकरू आडवलंय ग. मी 1:30 वाजले तेव्हापासून प्रयत्न करतोय. तू बाळंतीण होत नाहीस बाई. एक तर मी तुला वाचू शकतो, नाही तर तुझ्या पोटातल्या बाळाला वाचू शकतो ग. सांग कोणाला वाचू सांग. अवघडलेल्या परिस्थितीत तेवढं पोट दुखू लागलं तर माझी बहीण म्हणली, साहेब डॉक्टर साहेब हात जोडते हो तुम्हाला. माझं लेकरू लई चांगलंय हो. त्याच्यासाठी मी आंबट खाल्लं नाही साहेब, तिखट खाल्लं नाही, तेलकट खाल्लं नाही हो.
9 महिने झालं त्याला पोटात सांभाळायले साहेब. माझं काय वाचत हो द्या, माझ्या लेकराला वाचवा हो साहेब. मी मेले तर मरू द्या हो. मी जर लेकरू नाही घेऊन गेले ना तर माझी सासू मला म्हणेन पोट करपी आली, हिनं लेकरू गिळून घेतलं म्हणून मला टोमणे मारिलो. साहेब तुमच्या पाया पडते, माझ्या लेकराला वाचवा साहेब. मी दोन्ही घर बघितलेत. माझ्या बापाचं घर बघितलंय 18-19 वर्ष, आणि लग्न झालं तसं 4 वर्षापासून माझ्या सासरचं घर बघितलंय, नवऱ्याचं घर बघितलंय. मला नका वाचू साहेब, पण माझ्या लेकराला वाचवा. 4:30 वाजले दोदगावकर. नव्हती आमच्या नशिबात आमची बहीण आणि तिचं लेकरू. 4:30 वाजता माझ्या बहिणीनं जीव सोडून दिला. जीव, बहीण बी मेली आणि ते लेकरू त्याच्या तोंडामध्ये ते पोटातले सर्व रक्त घाण वगैरे जाऊन ते लेकरू बी मरून गेलं. आमच्या बैठकीत फोटो लावलाय गणेश गुरुजी, ते फोटो बघितला की काळजा धस्कन करते. आमच्या बहिणीचा फोटो. आम्ही म्हणतो आमच्या आई बाबाला, आमच्या बहिणीच्या पोटात जर बाळ राहिलं नसतं तर ती मेली नसती. लेकरासाठी ती आई स्वतःचा जीव देते हो, जीव देते. माझ्या कुशीतला असुनी तू बाळ माझ्या जीवाचा, बनला तू काळ तुझे जीवन भर पुरविले लाड. राहोनी अर्ध पोटी सांज सकाळ, राहुणी अर्ध पोटी सांज सकाळ. मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. आईचा अंतकरण आहे हो. 22 वर्षाची या फुलकळशा महाराजाची बहीण बाळातपणात आडून मेली. लेकराला जन्म देताना स्वतःची आई जीव देते लेकरासाठी. जीव पोटी भारवाही त्याची सर्वस्व ही साहे. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. म्हणून माझी रुक्मिणी नावाची या दुधगाव मधली या राऊत परिवाराची 2 मुलांची आई 2 वर्षापूर्वी हरवली हो. आता नाही फक्त आईची आठवण आहे क्षणाक्षणाला, पावलाला, पण आईसाठी हा सोहळा तुम्ही केलाय. निश्चित ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीतल्या ओवी प्रमाण का सोम सूर्यादि ग्रहणे येऊनी करती पारवणे, का माता पितर मरणे अंकित जो दिवस. ज्या तिथीला आपली आई गेली ना ती तिथी मुलांच्या जीवनामध्ये पर्व काळ आहे. भागवतात ती ओवी आहे, पुरुषाशी पर्व काळ. जन्मात जोडे एक वेळ, का माता पित्याचा अंत काळ. ती वेळ पवित्र धर्माची. ज्या तिथीला आपली आई गेली ना ती तिथी म्हणजे मुलांच्या जीवनातला पर्व काळ आहे. आणि सुवासीन मरण आले, सौभाग्यवती मरण आलंय. अशा माऊलींच्या या परिवाराचं गेले दिगंबर ईश्वर विभूती. हरी गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्याच्या कीर्ती जगमाची, राहिल्याच्या कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्याचा कीर्ती जगमाची, राहिल्याचा कीर्ती जगमाची. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काणी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या काणी. वैराग्याच्या गोष्टी
ऐकिल्या त्या काणी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या राजाच्या गोष्टी ऐकिल्या त्या काणी राजाच्या गोष्टी ऐकिल्या त्या काणी आता ऐसे कोणी कोणी नाही आता ऐसे कोणी कोणी वारी करून मरण आले, मालकाच्या अगोदर मरण आले. खऱ्या अर्थानं या माऊलीचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. चांगलं जीवन जगल्या म्हणून आजही 2 वर्षाच्या नंतर त्यांच्या परिवाराच्या वतीनं हा आनंदमय सोहळा भजन कीर्तनाचा नामचिंतनाचा सोहळा आहे. हो तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. अरे सोहळा आहे. आज रुक्मिणी माया दोन्ही मुलांना सुभासला गजूला नातवांना नातीला अंतकरणातून असे कार्य केले पाहिजे. बरेच नालायक मुलं म्हणतात महाराज मेलं गेलं गंगेला मिळालं आता गाव जीव घातलं काय. अजून पुढे जाऊन बोलू का नाही महाराज. बरेच काय म्हणतात महाराज मेलं गेलं गंगाला मिळालं आता गाव जेऊ घातलं काय आणि महाराज जगिले काय म्हणतात. काही काही ज्याला करायचं नाही त्याला अशी बुद्धी सुचती. ज्याला करायचं नाही ना त्याला पुत्र झाला हरी हरी दुराचार पुत्र झाला वंशी दुराचारी पुत्र झाला. ऐका ऐका केलं पाहिजे गडे. संस्कृत मध्ये एक श्लोक आहे बघा अर्थ लक्षात येते का. संस्कृत मध्ये श्लोक आहे पुत्र कुणाला म्हणावं पुनाम नरका तारयती इति पुत्र हा. कुणाला म्हणावं मुलगा. यदा कदाचित आपल्या आईचं पुण्य कमी असेल रुक्मिणी माईचं तर पुण्य आहेच पण तरीही पुण्य कमी पडलं असेल तर त्यांच्या नावानं टाळ विना मृदंग वाजून अन्नदान भजन कीर्तन पुण्यतिथी केली की त्यांच्या पुण्यामध्ये भर पडती आणि आशीर्वाद मिळते. बऱ्याच घरांमध्ये वसवशी आहे. बऱ्याच घरात सुख समाधान नाही. माफी मागून बोलतो. हे माणसं म्हणतात महाराज वारी लागली म्हणले आम्हाला महिन्याला. कशाची. दवाखान्याची. महिन्याला जर दवाखान्याची वारी लागली असेल तर समजावं आपल्या पितरांचा दोष लागलाय. 3 ऋण आहेत पंडित महाराज आपल्यावर. 3. पहिलं ऋण आहे देवाचं त्याला देव ऋण म्हणतात. दुसरं ऋण आहे साधू संताचं त्याला संत ऋण म्हणतात आणि तिसरं ऋण आहे माईबापाचं त्याला पितृ ऋण म्हणतात. असा कार्यक्रम झाला की फिटले पितरांचे ऋण माझे झाले गयावर जनन. फिटले पितरांचे ऋण. ऋणातून उत्तराय होण्यासाठी हा सोहळा हे कार्य करणं हे करणे या न्यायानं 2 वर्ष झाले आणि 2 वर्षाच्या नंतर ही दुसरी पुण्यतिथी आहे. खऱ्या अर्थानं अभंग तुकोबारायांचा तुकोबाराय म्हणले बाबा ज्याप्रमाणे आईचं प्रेम मुलावर आहे आईचा जिव्हाळा मुलावर आहे. अंतकरणामध्ये हिताविषयी तळमळ आहे निस्वार्थ प्रेम आहे. पोटामध्ये त्याला सहन करते वाढवते सांभाळते. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणले साधू संतावर माझं ओझ आहे. तुका म्हणे माझे हे तुका म्हणे माझे हरी हरी तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे
लाभा करे लाभा विन प्रेम करे लाभा विन
घरी पॅकेट नाही. ची जाते करी लाभा विनप्रीती पुनश्चेकदा सर्व राऊत परिवार वैकुंठवासी सौभाग्यवती रुक्मिणीबाई निवृत्तीराव राऊत हे माई माऊलीला सद्गती मिळावी, देवाच्या पायाजवळ जागा मिळावी ही प्रार्थना करतो. त्यांचे दोनही सुपुत्र श्री सुभाष निवृत्तीराव राऊत आणि श्री गजानन निवृत्ती राऊत यांना आई जाण्याचं दुःख सहन करण्याचं सामर्थ्य भगवंतानं द्यावं ही प्रार्थना करतो. झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या भजनी मंडळींच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. माये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये आई माझी विठोबार कुमाये मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळपत्या उन्हात अनरख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार हो, 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 क्या बात आहे. ही म्हणजे ईश्वर आत्म्यापासून ईश्वरापर्यंत नेऊन पोहोचवते तिचं नाव आई आहे. हो बाळपणी ग खेळत खेळत होतो जीवाताना दुष्काळात आईच्या माझा आटला होता पाना तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्तिमानी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्तिमानी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही हो बालपणी मी खेळत खेळत बालपणी मी खेळत खेळत होतो तुझे हाताना अमृताहुनी गोड पाजलास पाना तुझ्या या प्रेमाची हो तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार फिटणार नाही
म्हणून माझ्या रुक्मिणी आईच्या चरणी झालेली कीर्तन रूपी सेवा समर्पित करतो. या राऊत परिवाराला कोटी कोटी धन्यवाद देतो. आपल्या आईच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी दोन्ही मुलांनी केलेला हा सोहळा तुमच्या सर्वांच्या चरणी कीर्तन रूपी पुष्प समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. आहा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. हॅलो चक्रधरा विश्वम काये सगुणा निर्गुणा जोगो जीवच्या बोल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय. हीच व्हावी माझी